नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.वाटो अपडेट्स मराठीमध्ये। मित्रांनो, रिमिडियल एक्झामिनेशन 2025चा टाईमटेबल रिलीज झालेला आहे। कॉलेज वाईज हा टाईमटेबल वेगवेगळा असू शकतो। मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीत आहे की रिमिडियल एक्झामिनेशनचा फॉर्म फिलिंग डेट, त्यानंतर फॉर्म फिलिंगमध्ये येणाऱ्या अडचणी किंवा मग फॉर्म फिलिंगनंतर तुमच्या एक्झाम डेट 9 तारखेपासून तुमची एक्झाम स्टार्ट होणार आहे आणि 12 तारखेपर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती चालणार आहे। सो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेला नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय, सोबतच ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलिंग ऑटोमॅटिक फिल झाले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काय, या गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटत असेल हे जे काही टाईमटेबल रिमिडियल एक्झामिनेशनचे डिक्लेअर झालेले आहे, तर ते टाईमटेबल तुमचे कॉलेज वाईज डिक्लेअर झालेले आहे। कोणत्या कॉलेजला कोणता पेपर कधी ठेवायचा हे सर्व तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहे। सो तुमच्या कॉलेजकडून जर तुम्हाला अजूनही टाईमटेबल आलेलं नसेल तर ते टाईमटेबल तुम्हाला कॉलेजकडून लवकरच येईल, त्याबद्दल तुम्ही कॉलेजला चौकशीसुद्धा करू शकतात। सो या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहण्यासारखं काय आहे, तर तुमचा टाईम पिरियड जो आहे, टाईम पिरियड या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। 9 तारखेपासून तुमची एक्झाम जी आहे ती स्टार्ट होणार आहे आणि या ठिकाणी लास्ट डेट जी आहे एक्झामची ती 13 तारीख या ठिकाणी ठेवलेली आहे। सो काही कॉलेजेसची 12 तारीख असेल किंवा मग 11 तारीख असेल, त्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी तुमचे टाईमटेबल डिसाईड होईल। आणि मित्रांनो, कॉलेज टू कॉलेज हे टाईमटेबल जे आहे ते व्हॅरी होऊ शकतं। कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे हे जे आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा पेपर तुमचा होऊ शकतो। सो हे तुमच्या कॉलेजवर डिपेंड करतं की तुमचा पेपर कोणत्या दिवशी घ्यायचा। आता मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे टाईमटेबल कशा प्रकारे डिक्लेअर होतं, तुम्ही पहा या ठिकाणी जी काही तुमची रिमिडियल एक्झामिनेशनची डेट आहे ती तुम्हाला 9 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत या टायमिंगमध्ये तुम्हाला रिमिडियल एक्झामिनेशनची डेट दिलेली होती आणि त्याच टायमिंगला अनुसरून तुमची जी काही कॉलेज असते ती कॉलेज तुमचं टाईमटेबल बनवत असते। सो या डेटच्या नंतर तुमचं टाईमटेबल जे आहे या डेटच्या बाहेर जाणार नाही। 9 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत सर्व प्रकारचे बायफर्गेशन त्या कॉलेजवाल्यांना किंवा कॉलेजकडून जे काही टाईमटेबल डिक्लेअर्ड होतं त्यांना हे कन्सिडर करून टाईमटेबल डिक्लेअर करावं लागतं। सोबतच या ठिकाणी मित्रांनो, ज्या कॉलेजला टाईमटेबल आलेलं नसेल त्या कॉलेजला टाईमटेबल लवकरच येईल आणि जर आलं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करू शकता। सोबतच या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकतात की तुमचा जो काही पेपर आहे तो पेपर तुमचा 9 तारखेपासून तर 13 तारखेमध्ये चालणार आहे। सोबतच फॉर्म फिलिंग भरलेली नाही आहे किंवा काय आहे त्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत, पण अगोदर टाईमटेबल रिलेटेड महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊन टाका। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या डेटच्या मध्ये तुम्हाला हे जे आहे एक्झाम होणार आहे। सोबतच जरी कॉलेजकडून तुमचा पेपरचा टायमिंग वगैरे वेगळा असेल तर तुम्ही पेपर जो आहे तो दुसरा कोणताही पेपर त्या टायमिंगवर देऊ शकता का, असा क्वेश्चनसुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी मला विचारलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, तुमची टाईमटेबलमध्ये जी काही युनिव्हर्सिटीकडून डेट आलेली आहे 9 ते 13 या डेटमध्ये तुम्ही कुठलाही पेपर कोणत्याही दिवशी देऊ शकत होते, असं मागच्या रिमिडियलला आपल्याला आढळून आलेलं आहे। मी तुम्हाला सगळे सिनेरिओ एक्सप्लेन करत आहे की मागे जी काही तुमची रिमिडियल एक्झामिनेशन झाली होती त्या रिमिडियल एक्झामिनेशनमध्ये आपल्याला असे आढळून आले की विद्यार्थ्यांच्या लॉग इन होतं एक आणि त्या लॉग इनला पेपर तुमचे असायचे, कोणता पेपर कोणत्या दिवशी द्यायचा हे सर्व कॉलेज डिसाईड करते। बट तुम्ही या ठिकाणी जर पेपर देऊ शकतात असं मागच्या वेळेस होतं, बट यावेळेस रिमिडियलमध्ये काय चेंजेस झाले आहेत ते आपण सांगू शकत नाही। सो त्यामुळे तुमचा पेपर कोणत्या दिवशी आहे त्याच दिवशी तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजला प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता ही झाली टाईमटेबल रिलेटेड महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन। आता आपण बोलूयात मित्रांनो की कोणत्या विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलिंग वगैरे बाकी आहे किंवा त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, कारण तुमची एक्झाम जी आहे ती आता आलेली आहे आणि एक्झाम टाईमटेबल रिलीज झालं याचा अर्थ मला तरी नाही वाटत की या ठिकाणी तुमची एक्झाम पोस्टपोन्ड होईल। सो एक्झाम तुमची पोस्टपोन्ड होणार नाही, एक्झाम तुमची वेळेवर होईल। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचे आहे आणि टाईमटेबल वगैरे विचारून
त्या ठिकाणी तुम्ही चेक करायचे आहे. सोबत आता आपण बोलूयात पुढे की एक्झाम फॉर्म फिलिंग संबंधित काय अपडेट आहे. सोबतच मित्रांनो, हा आपला आजच्या रेमेडियलचा पोल आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, अजूनसुद्धा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे की फॉर्म विजिबल ॲट लॉग इन, म्हणजे विद्यार्थ्यांच्या लॉग इनला अजूनसुद्धा फॉर्म विजिबल होत नाही आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, जे काही 34% स्टुडंट आहेत त्या विद्यार्थ्यांना अजूनही एक्झाम फॉर्म फिलिंगचा ऑप्शन बघायला मिळालेला नाही आहे. सोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म फिल सबमिट झालेले आहेत 25% विद्यार्थ्यांचे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असा आहे की या ठिकाणी त्यांचे फॉर्म फिलिंग पेमेंट न करता सबमिट झालेले आहेत. सो पेमेंट न करता सबमिट होणे म्हणजे काय, तर याचा अर्थ फॉर्म तुमचा खरंच सबमिट झालेला आहे का, यावर सुद्धा आपण बोलूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचे पेमेंट जर झालं नसेल आणि फॉर्म तुमचा सबमिटेड असेल तर तुमचा फॉर्म सबमिटेड आहे. बट या ठिकाणी मी काही कॉलेजेसशी बोललो, तर कॉलेजमध्ये असं करून आलं की जे काही तुमची एक्झाम फीज आहे ते एक्झाम फी कॉलेजेसला जमा करून वगैरे तसं ते करणार होते, असं काहीतरी एक्झाम फी जमा करून ते एक्झामला बसू देणार आहे असं काहीतरी ते मला बोलले. सोबतच या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की अजूनही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे, तर ते विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात का, या गोष्टीवर आपण आता पुढे बोलूयात. तर बघा मित्रांनो, आपण आलो आहेत वेबसाईटवर. आता या ठिकाणी ऑफिशियली तुमचे जे काही एक्झाम फॉर्म आहेत ते तुमचे बंद झालेले आहेत. आज कालची तुमची लास्ट डेट होती. बट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजूनही तुमचं लॉग इन सक्सेसफुली होत आहे. वेबसाईट तुमची वर्क करत आहे. सो जोपर्यंत तुमची वेबसाईट वर्क करत आहे तोपर्यंत तुम्ही ट्राय करत राहा. आज रात्रीपर्यंतसुद्धा ट्राय करत राहा. सोबतच या ठिकाणी जर नाहीच झालं, तुमचे एक्झाम फॉर्म फिलिंग नाहीच झालं, तर तुम्ही या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा उद्या, आणि उद्या तुमच्या पेपरला तुम्ही नक्की जावा. त्या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये काही गोष्टी क्लिअर होतील. जरी तुम्ही फॉर्म फिलिंग केला नसेल तर तो प्रॉब्लेम वेबसाईटचा आहे, तो प्रॉब्लेम युनिव्हर्सिटीचा आहे, तो प्रॉब्लेम सर्व प्रकारच्या युनिव्हर्सिटी वेबसाईटचा आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलिंग झालेले नसतील आणि त्या विद्यार्थी रिमेडियलला इलिजिबल असतील तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच कॉलेजला जाणे गरजेचे आहे. होऊ शकतं तिथं काहीतरी होईल. सो मित्रांनो, आपण सांगू शकत नाही की काय होणार आहे, त्यामुळे तुम्ही ट्राय करत राहा. कारण आता हा युनिव्हर्सिटी इश्यू आहे, त्याला आपणसुद्धा काहीही करू शकत नाही. सो आपल्याकडे एकच पर्याय आहे, ऑप्शन तुम्ही ट्राय करत राहा. अजूनसुद्धा तुमचे फॉर्म फिलिंगचे वेबसाईट वर्क करत आहे. सो या ठिकाणी तुम्ही ट्राय करत राहा आणि कॉलेजशी देखील सतत कॉन्टॅक्ट करत राहा. तुमचे जे काही पेपर आहेत ते पेपर तुमचे 9 ते 13 तारखेमध्येच होतील, कारण तुमचे भरपूर कॉलेजेसचे टाईमटेबल डिक्लेअर होण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण डी-बाटो रिलेटेड अपडेट्ससाठी आपला चॅनल डी-बाटो अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. सोबतच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकतात. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.